खाणार? कॅटू खाणार? ए बच्चा, ये शैतान बच्चा. कॅटूला रोज हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. नाश्ता आता पटकन करून घेते. वाजता 11:30. मी टाईम आहे तर मी माझा नाश्ता वगैरे करून घेते. कॅटूचं सर्व झालं आहे, कपडे वगैरे चेंज झालेले, तोपर्यंत मी करून घेते नाश्ता. आणि आता मला मच्छी पण बघायची आहे, कारण आता जेवायसाठी तर आता मी डाळ भात कंटाळा आला. मला मच्छी बघायची आहे, मच्छी नाही आहे. मम्मीने बोंबील दिलेले ते कॅटूसाठी काढून ठेवले. ते बोंबील ठेवलेले. हे काय आहे? अच्छा, ॲक्च्युली ओलं नारळ म्हणजे आपल्या खाली फ्रीजमध्ये ठेवलं ना तर ते खराब होतं, पाणी सुटतं. म्हणून मी ना बघते आता फ्रीझरमध्ये ठेवलं आहे. असं पाणी टपटप टपटप चालू आहे. कॅटूने घेतला ना बॅग. हां, हाय. मला बॅग नाही देता ती घ्यायला, तिला घालायची आहे. तेजे विसरली बघू. घेतल्यात फायनली पाला. गाबुली काढून दिलाय मला. स्कॅनर आहे ना? काय येता ई कावल्याने पचक दिया. मस्त भेटलाय मला फायनली पाला. तर आता दाल चावल पाला मस्त मॅरिनेट करून ठेवते. आणि ते गाबोली नाही आहे ना, त्याच्यामुळे तिने मला 300ला दिला. वाटलं ना 300ला देणार करून, कारण तिने 800-1000च चालू आहे. आणि गाबोली असं तर इतकं महाग असतं, मला माहिती नव्हतं बाबा. पण चांगला भेटलाय. बघू, काढून ठेवते टोपात. असं ऑनलाईन बघितलेलं ना, ब्रेड असं आपण पॅक करून ठेवू शकतो. किती मस्त आहे. आणि खरोखर असं एकदम छान झालं आहे. असं ट्विस्ट केलं आणि त्याच्यानंतर असं फोल्ड केलं. आणि काय जाता कॅटूने इतकं हैराण केलं आहे ना, म्हणजे तिला काही नाही काय पाहिजे होतं. आज मार्केट आहे, थर्सडे मार्केट. हे दे ते दे, आणि मग रडत रडत गेली आहे. अरे वा, चांगला भेटला आहे. पाला मिळणे की खुशी में डान्स. किती दिवसापासून खायचा होता खरोखर. चलो, मस्त फ्रेशच आहे. त्यांना तेच विचारते, फ्रेश आहे ना, कारण 300ला दिलाय म्हणून. माझी मम्मी बोलते की काय त्या पाल्यामध्ये एवढं पाला करत असते. म्हणजे एकदा टेस्ट कर, मग माहिती पडणार. तसं पण काटेरी म्हणजे दोघं खात नाही. मस्त गेलं आहे. आता ह्याला मस्त मॅरिनेट करते आणि डाळ ठेवते. ते मी माझी कॉफी बनवते. आणि मी मार्केटमधून आता ही बॅग घेतली. म्हणजे आता ती माझी दुसरी बॅग घेते ना, म्हणजे 3 नको, आता ही घेते. मस्त आहे. 150 बोलवती, 100 रुपीजला दिला. की म्हणजे असं मार्केटला वगैरे जायसाठी चांगली वाटते ना कॅरी करायला. बस झाली ओव्हर ॲक्टिंग. कॉफी आता मम्मीला पण सांगेन, ॲलिसला पण सांगेन, मेरे को पाला मिल गया. ॲलिस जर खात असलं असतं ना तर त्यांनी मला कधीच बोललं असतं की हा तू घेऊन ये करून. म्हणजे दोघं आता एकटीला मी 1000-1200 रुपये मी नाही पे करणार आहे खर्च.
माझं साफ करते, मस्त मसाला लावते. मसाला पण मागवायचा आहे मला. आम्ही ब्लॉग बघतो ना त्याच्यातून तिथूनच ऑर्डर करणार आहे. अद्रक लसणाची पेस्ट बनवायची आहे, तर लसूण पण घेऊन आली आहे. तर ते साफ करत बसते. काम तर आता काहीच नाही माझं, सर्व साफसूफ करून ठेवलं आहे. फ्रीज साफ करायची आहे, ते उद्या करेन. आता मला जेवढं पाहिजे ना तेवढं मॅरिनेट करून ठेवते. आणि आता हे ठेवते आणि हे मला मस्त मॅरिनेट करून ठेवते. कसली बाई आहे, तिने ते हे खवलंच नाही काढलं आणि आता ते मला करावं लागेल. शिट, इतकं चांगला पाला दिला आणि ते तिने ठेवलं आणि आता डोकं खराब यार. इथे दूध ठेवलं मला कॉफीला आणि इतका कचरा झाला. त्या बाईने माझं काम वाढवलं. मला माहिती असलं आता गेली असती खाली, पण कोण जाणार आता परत एवढा तिसरा मला खाली चढून उतर. मला कंटाळा येतो बापरे, 10 वेळेला चढ उतर करून. आणि आता एवढा कचरा निघाला, मला माहितीच नव्हतं खवलं. मला माझं पण लक्ष नाही. मग तिच्याकडून चांगलं साफ करून घेतलं असं. मग असं घरभर घाण होतं किचन पूर्ण. चाल झालं आता, करते आता हे साफ करून. कॅटूची ना खूप जिद्द चालू आहे, मला तिला काय ना काहीतरी खायला पाहिजे. हां, पण मम्मा तिला घेऊन नाही देणार आहे. तिला सांगितलं घरी आहे करून. मम्मा नाही सोडणार आहे सोनू तुला, ऐकलं? हा, घरी आहे कॅटू. आईने काल काय काय घेऊन आली आहे. बापरे, राग आलाय मी काय घेऊन नाही दिलंय तर. तू अशीच उभी राहणार बाबा, तू राहा एकटी, मम्मा जाते मग. चल चल कॅटू, मम्मा देते तुला. तू घरी तर चल, तुला रोज मम्मा देते ना सोनू, अशी का करते तू? चल चलो, काय पाहिजे तुला? बिस्किट पण आहे, चॉकी पण आहे. हा चल. चाहिए उसको कुछ ना कुछ. ये देख मैं बिस्किट थैली में डाल दी और लेके जाने ही भूल गई. हे बघ आहे. अभी डैडा को दिखाएगी ना रोके कैसे. हे घे, हे घे, हे घे. बस हाँ चलो, मला बच्चा घेते. चल. बापरे, काय केली मी, काय केली? दोनों को फटके दूंगी. गेली डॅडाची लाडकी. डॅडाला बघून अजून रडायला आलंय. जे हालत, दिमाग खराब, इतनी गर्मी. हे काय पसीना टपकतोय. शी. आणि पुन्हा उचलून घेऊन आली आहे तिला मी. उठा के लेकर आई उसको. शी बाबा. कॅटू काय करते बाबू, काय करते? इथे मी मस्त राई सोडा फ्राय करून घेतला आणि गॅस फ्राय केल्याच्या नंतर माझा गॅस अस्थि हालत होते एकदम. इथे अलीसाठी मस्त चिकन फ्राय केलं. इथे माझी फिश फ्राय, दाल राईस. आता मस्त जेवून घेते. कॅटूला पण भरवलं आहे. इलेक्ट्रिशियनचं काम पण झालंय. चलो अभी जो अभी खाना चाहिए. चल मम्मा साइड लाओ. बुब्बो, ये बच्चा मेरे को बहुत सता रहा है. ये बच्चा मेरे को बहुत सता रहा है. हाँ, तो चाहिए इसका टेडी. मीठ टाकलंय मशीन मध्ये आणि हिने मला असं वैताग दिलाय ना, म्हणजे एकदम मी फ्रस्ट्रेट झाली. कॅटू मी काय करू? डोकं आपटू प्लीज. टॅडीला मी मशीन मध्ये टाकली आहे. तू नाव करे, त्याला पण नाव नाही घालायची. प्लीज ऐक ना, प्रेमाने बोलून.
तिचा अरे सडला तो टेडी सोनू, त्याला वॉश करायची आहे मम्मा. का रडते तू? इकडेच आहे, पाणी पण गेलंय. मी बोलले आता मशीन लावलंय तर आता पूर्णच वॉश करूनच टाकते पूर्ण कपडे, नाही तर अर्ध ठेवावं लागतं आणि मग रात्री चालू करावी लागते मशीन पाणी गेलं तर. पण आता पाणी गेलं तर काय करणार नाही. हा म्हटलं मी तेच बोलते आणि हिने मला एवढं सतवलंय ना, तिला तिचं टेडी 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 करून. हा ते राहू दे तिकडे, काय हात नको लावूस. बापरे बाप, कधीपासून करते तुला सांगते मम्मा, देते देते पण नाही करताय. साईड लाव. Can you wait for 10 minutes, okay? माझं सर्व काम वगैरे झालं. मी बोलली चल आता मशीन लावून घेते, कारण रात्री मग 11 साडे 11 वाजता पाणी सोडतात ना, मग तेव्हा खरंच खूप कंटाळा येतो. झोपाच्या टायमाला मग काम करावं लागतं. आणि माझ्याकडे असं पाईप पण आहे ना, तो पाणी चालू केलं की आपलं ऑटोमॅटिक ते पाणी भरत राहील. पण तसं पण नाही, मला पाईप लावावा लागतो. त्याच्यामुळे मला 10 वेळेला उठून बघावं लागतं. त्या दिवशी सारखं माझं वाट लागली असते. बापरे, आता पण तेच चालू आहे, उठून सुटून बघावे लागते मशीन भरते की नाही. आणि कॅटू तुला माहिती आहे मम्मीने टेडी कुठे टाकला. आणि आता परत तू एकदा बोललीस ना, मग तू बघ. कार्टून आहे, कार्टून कार्टून आहे. हे काय करते? हँड्स अप. मला पॅन्ट सुद्धा एक रिटर्न करायला जायचं होतं. काल रोडवरून घेतली होती ना, त्याला मी सांगितलेलं फिटिंग मला नाही होणार करून, तर बोलला तो एक्सचेंज करेल करून. पण आता इतका पाऊस आहे आज, येतोय जातो पाऊस चालूच आहे. बघते, ठेवले आता ते साईडला. जाईन आज नसेल, आज जायला नाही भेटलं तर उद्या जाईन. ॲलेक्स पण बाहेर आहे, त्याला बोलिये येताना कुछ हम लोग के लिए खाने के लिए लेकर आना. मी टेडी टाकलं ना तर बोलते डॅडा, म्हणजे डॅडाला तिच्या कंप्लेंट करत आहे. फोन नशीब फोन लावायला येत नाही, तर वैताग दिला नसतं डॅडाला पण ना. बघतेस काय बोलते, जरा आराम कर मम्मा बरोबर, ते पण नाही करत आहे. बघा कशी बसली आहे. अरे बाबा, रागतो बघा. सीडीवर पण स्कूलवरून येताना पण कसे नखरे होते तिचे. मग कसं करणार हा या कॅटूला. अरे बाबा, काय झालं बाबू, काय झालं मम्मा. मम्मा पिये इकडे, ये मम्माकडे ये माझा बाबू, ये. अरे मेरा बच्चा, अरे मेरा बच्चा. चॉली बाबू, चॉली मम्मा. काय बघतो हा. तू ते सोडून काही पण बोल बाबू. हा 10 मिनिटं थांब, झालं तुला देते मी. हा 10 मिनिटं झाले ना तर तुला मी टेडी देते. मला मसाला ऑर्डर करायचा आहे, मसाला पण ऑर्डर करायचा आहे. आम्ही डॅडाला बोलते बाबा तू ये आणि तुझ्या पोरीला घे, बस झालं. हा असे आमचे नखरे चालू आहेत ना. मम्माने विचार केला मी आराम करेन, पण नाही, मॅडम काय झोपत नाहीये, मम्माला आराम पण नाही देत आहे. काय मस्त जेवली, काम केलं, पाणीवरती जाऊन सोडलं आणि मग हे चालू. व्हिडिओ काढते डॅडाचा. काय आणलं डॅडानी? मोमो दाखव मम्मा, डॅडाला दाखव. अरे वाटी दे ना, कारण आता ती पहिल्याची बनवते ना, पूर्ण कांदा भरून टाकते ना मम्मा. मम्मासाठी आहे. वाटी पण डॅडाने कोणती वेगळी. भिजून आलाय डॅडा पावसात. घ्या तर डॅडा बरोबर टाइमपास कर. पीनट चटणी. हा जा डॅडाला बोल प्लेट आण, प्लेट घेऊन जा. तू
तू जा ना मम्मा तू. माहिती का चालू आणि इकडे आम्ही मस्त गरमा गरम मोमो. थांब गरम आहे शोनू. थँक्यू डॅडू. थँक्यू. थँक्यू नाही बोलली डॅडूला. खाणार कॅटू खाणार. खूप गरम आहे मम्मा. फ्रेंच फ्राइज. What do you want? बच्चा ये शैतान बच्चा. कॅडू तुला रोज टॉयज पाहिजे. हा बापरे बापरे. Come this side, come this side. Wait. सब ये कर देगी वो. कुछ मतलब नहीं है लेकिन. समसे मॅडमला भेटले टॉयज. हा टॉयज मिलने की खुशी देखो. हाँ डैडू को किस्सी विस्सी चल रही है ना. फुल एकदम. हाँ. अभी कैटू को नींदी भी नहीं आएगी. हैरान करते हैरान ना. बघते ना आता कशी खेळते. क्या है लिपस्टिक है, नेल हाँ पॉलिश है. देखते ना अभी. कितना ट्यूब लगेगा बोल इसमें? कलर डिसाइड होतोय. कितने का एक ट्यूब है? 440 440. 4 ट्यूब लेके अच्छा आएगा. मी आले घरी पण हा पसारा बघून माझं डोकं खराब होतंय आणि ही मॅडम बोलते हे ओपन कर. पहिला मला हा पसारा उचलू दे कॅटू. तर आम्ही आता घरी आलो आहे. पहिला मी कॅमेरा क्लीन करते. 10:30 वाजले. ॲक्च्युली मला व्हिडिओ पण टाकायचा होता पण असं लेट होतो. आणि डॅडूनी काय घेऊन दिलं कॅटूला. तर आम्ही आता तेच ओपन करत बसलोय. खूप पेशन्स ठेवला नाही तिने कारण बिछाना वगैरे मी बोलली पहिला मला बिछाना वगैरे करायचा आहे त्याच्यानंतरच ओपन करणार. हा आणि एवढी खुश आहे ना कॅटू. अरे ही काय बोलते मध्ये मध्ये. 10:30 वाजले. मला भात चढवायचा आहे यार. शिट खूप उशीर झाला आणि कलरसाठी मगजमारी होत होती. काय समजत नव्हतं. आम्ही गेलो सलून मध्ये. त्यांनी माझ्या कलर केसांचे किती सांगितलं 8,500. काय काय ह्याच्यात काय आहे मम्मा. आता ही कॅटू सरळ ठेवणार आहे ह्याला. थांब मम्मा बघते. थांब कसं काय आहे. हा हे इथे. अच्छा हे असं काय ना त्याच्यावर जरा टाइमपास करते. हे सर्व आता अटॅच करावं लागेल. काय आहे मगजमारी. थांब मम्मा करूया थांब. आता इकडे मी ब्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आणि माझं एकदम काय करू काय समजत नाही. ॲक्च्युली मला कलर करायचा होता त्याच्यासाठी. तर 1 तासापासून आम्ही तिकडेच होतो. 1-1.5 तासापासून. मग तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय करायचं. बाय. ती नेल पॉलिश आहे मम्मा. नेल पॉलिश मम्मा कशी लावते नेल पॉलिश. व्हेरी गुड.